गेले चेंडू गेला डेक्लर झोन मध्ये एका धावेने आतापर्यंत धावांचा श्री गणेशा होत असताना डीसीसी नवापूर संघाचा एका चेंडूचा आतापर्यंत खेळ एक धावा धावफलकावर प्रकाश पाटील हल्ला पुन्हा एकदा सज्ज होतोय हलक्या हातानं पुन्हा एकदा तेच घडलंय सन्मान ड्राईव्ह केला गेलाय सिंगल साठी पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 धावा धावफलकावर शेवटचा आणि अंतिम ग्रुप आहे आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा जिकडे एपीएल सीझन 2 मध्ये आपण आहोत पुन्हा एकदा तेच घडलंय हलक्या हातानं बॅकफुटवर जाऊन दिशा देण्याचा प्रयत्न चेंडू गेलाय सिंगल साठी पहिल्या 3 चेंडू मध्ये 3 धावा धावफलकावर पहिलं षटक मार्गस्थ आणि प्रकाश पाटील हल्ला पुन्हा एकदा सज्ज होतोय बॅकफुटवर जाऊन पुन्हा एकदा ड्राईव्ह केला गेलाय चांगली फिल्डिंग तोपर्यंत सिंगल रन पहिला 4 चेंडू 4 धावा पहिलं षटक मार्गस्थ 2 बंधू मैदानाच्या आतमध्ये बॅकफुटला जाऊन बॅकफुट पंच पॉवरफुल स्ट्रोक चेंडू गेला सीमारेखा पार एपीएल चौकार थँक्यू डीजे आज चिराग मेहर एक वेगळ्याच मोड मध्ये त्याने दाखवून दिले पहिल्या मॅच मध्ये ज्या प्रकारचा परफॉर्मन्स केला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला होता इकडे सुरुवात आतापर्यंत चांगली केली षटक संपलंय पहिलं आणि 9 धावा धावफलकावर प्रथम बॅटिंग करत असताना डीसीसी नवापूर संघ या ऐकूया तोपर्यंत डीजेला आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने थँक्यू सुरुवात आतापर्यंत चांगली आहे प्रथम पहिल्या षटकामध्ये जिकडे आतापर्यंत 9 धावा धावफलकावर अनिकेत पाटील नवीन गोलंदाजी ओहो ये क्या हुआ बॅकफुटला गेले परंतु बॅट नाही बॉलचा संपर्क डायरेक्ट यष्ट्यांवर पहिल्या विकेटचं पतन मोठा हादरा चिराग मेहर गॉन थँक्यू आज बरेचसे खेळाडू असे आहेत की पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच पुरस्कार मिळाल्यानंतर दुसऱ्या मॅच मध्ये लवकर बाद व्हावं लागलं असं आजच्या दिवसामध्ये बऱ्याच वेळा घडलं गेलं आता सुद्धा तेच घडलं गेलं आकाश नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल झालाय पहिला बॉल हलक्या हाताने चेंडूला दिशा दिली गेली सिंगल रन धावफलक जर आतापर्यंत बघितलं ना आपण तर 10 धावा धावफलकावरती 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत झाला गेलाय पुन्हा एकदा अनिकेत सज्ज होतोय ओहो क्या बात है ये तो कमबॅक आहे ना पहिल्या षटकामध्ये जर 9 धावा असतील चौकार लगावलाय तर मी का नाही कमबॅक करणार या आतापर्यंत दाखवून दिलंय अनिकेत पाटीलने आणि काय जबरदस्त चेंडू होता 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ पुन्हा एकदा सज्ज होतोय बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा ड्राईव्ह केला गेला चेंडू गेला डेक्लर झोन मध्ये सिंगल साठी 11 धावा धावफलकावर षटक आतापर्यंत चांगला आहे ब्रेक थ्रू सुद्धा आणून दिला होता आणि खूप मोठा हादरा आतापर्यंत जो पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाल्यानंतर आता बाद व्हावं लागलं होतं चिराग मेहरला पुन्हा एकदा हलक्या हातानं दिशा देण्याचा प्रयत्न दिशा दिली गेली तोपर्यंत सिंगल रन 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय 12 धावा धावफलकावर चांगलं षटक फक्त 3 धावांचा षटक आलंय एक गडी बाद आलाय या षटकामध्ये आणि काय जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत अनिकेत पाटील यांच्याकडून हो समोर फटका एक्झिक्यूट परंतु चांगली फिल्डिंग स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये चेंडूला अडवलंय 1 धाव धावफलकावर 2 षटकांचा खेळ संपलाय 13 धावा धावफलकावर प्रथम बॅटिंग करत असताना आतापर्यंत डीसीसी नवापूरचा संघ आई एकविरा नारंगी संघासमोर या ऐकूया तोपर्यंत डीसीला आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने थँक्यू मागील मॅचचा गेम चेंजर म्हटलं तर काही हरकत नाही हितेश आलाय 3रं षटक मार्गस्थ आहे आणि धावफलक जर आपण बघितलं तर आतापर्यंत 13 धावा धावफलकावरती आहेत हितेशचा पहिला बॉल ऑन साइडला चांगली फिल्डिंग चेतन कडून चेंडू सुटणं तितकंच सोपं नाही आहे ते ऐकून नारंगी संघाला सुद्धा माहित आहे आणि त्या प्रकारचा आतापर्यंत परफॉर्मन्स चेतनने
दाखवलं आहे मैदानाच्या आतमध्ये, पहिल्या मॅच मध्ये सुद्धा आणि आता सुद्धा करतोय. डॉट बॉल आलाय, दोन खेळाडूंमधून चर्चा झाली, चर्चा महत्वाची होती आणि चर्चेस काय उत्तर येईल हे सुद्धा बघणं तितकंच महत्वाचं आहे. हितेश पुन्हा एकदा 13 धाबा धावपलकावर. बराच बाहेर आहे असं आमचे पंच ठीक आहे आमच्या दिशेने वळतायत. तोपर्यंत वाईट चेंडू घोषित केलाय. 14 धाबा धावपलकावरती आहे. तिसरं षटक मार्गस्थ आहे. एका चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. एका गड्याच्या मोबदल्यात डीसीसी नावापूरचा संघ. हो, शेवटच्या क्षणाला दिशा दिली गेली. तोपर्यंत पुन्हा सिंगल रन. 15 धावा धावपलकावरती आहेत. चिरागच्या विकेटच्या नंतर किती प्रेशर आणलंय, किती दबाव आहे हे बघणं महत्वाचं असणार आहे. बॅकफुटला जाऊन ड्राईव्ह केला गेला शेवट. हो 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 हो, क्या बात आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, क्या बात आहे. बरंच घडलं होतं या चेंडूवर. फेकी करत असताना चेंडू पाठीमागे गेला होता. शेवटच्या क्षणाला चांगला बॅकअप मिळाला आणि बॅकअप मिळता 2 धावा इतक्या वेगाने रनिंग बिटवीन द विकेट चांगली ठेवली होती. लाईटचे जे पोल आहे त्याच्यापासून प्रेक्षकांनी थोडंसं लांब राहायचंय. प्लीज सहकार्य करा. लाईटचे पोल्स त्याच्याकडून थोडंसं लांब राहा. धावपलक जर आपण बघितलं तर आता 17 धावा धावपलक करते. 3 चेंडूचा खेळ झाला. तिसरं षटक मार्गस्थ. हितेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न. चेंडू गॅप मधून प्रॉपर टायमिंग. 2 खेळाडूंच्या मधून चेंडू ट्रॅव्हल झालाय. चेंडू गेला सीमार्ग पार. एपीएल चौकार. थँक्यू. 21 धावा धावपलकावर. 4 चेंडूचा खेळ झालाय. काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट. प्रॉपर टायमिंग. 2 खेळाडूंच्या मधून चेंडू ट्रॅव्हल झाला चौकारासाठी. हितेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. हो येस, आमचे पंच आमच्या दिशेने वळतायत आणि लगेचच रेफर केलं गेलं हितेश कडून. वाईट साठी रिव्ह्यू घेतला गेलाय. येस, इट इज वाईट. आणि पंचांनी सुद्धा सांगितलं होतं चिकाणी की वाईट चेंडू आहे, परंतु लगेचच रेफर केलं गेलं हितेश कडून. धावपलक जर आपण बघितलं तर आतापर्यंत 22 धावा धावपलकावर. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. तिसरं षटक मार्गस्थ. पुन्हा एकदा हलक्या हातानं सन्मान दिला गेला. चेंडू गेला पुन्हा एकदा सिंगल साठी. 5 चौकारानंतर स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं आहे. आतापर्यंत तेच केलं गेलं. स्ट्राईक रोटेट झाले गेले. 23 धावा आतापर्यंत धावपलकावर. शेवटचा आणि अंतिम चेंडू या तिसऱ्या षटकातील, जिकडे हितेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न. हो, पहिला अटेम्प्ट चांगला. स्वतःच्या फॉलोमधून झेल सुटलाय, परंतु चांगली फिल्डिंग आणि अखेरकार येतोय डॉट बॉल. 3 षटकांचा खेळ संपलाय. 23 धावा धावपलकावर. प्रथम बॅटिंग करत असताना डीसीसी नावापूरचा संघ आई एकविरा नारंगी संघासमोर. शेवटचे 6 चेंडूचा खेळ येणं शेष आहे आणि किती धावांपर्यंत पोहोचतील या ऐकूया तोपर्यंत डीजेला आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. शेवटचं आणि अंतिम षटक मार्गस्थ, जिकडे नवीन गोलंदाज त्याचा कॅप्टन अक्षय पाटील सज्ज झालाय. पहिला बॉल बॅकफुटला जाऊन ड्राइव्ह केलं. चेतन कडे चेंडू आहे. चेतन के पास जब भी गेंद गई ना नामुमकिन आहे आणि तेच आतापर्यंत घडलंय. डॉट बॉल पुन्हा एकदा
हलक्या हातानं सन्मान दिला गेलाय चेंडूला. चेंडू गेला डिक्लेअर झोन मध्ये. चोवीस धावा धावफलकावर. पुन्हा तेच घडलंय सिंगल साठी 25 धावा धावफलकावर. पहिल्या 3 चेंडूचा खेळ झाला. शेवटच्या 3 चेंडूचा खेळ येणं शेष या पहिल्या इनिंग मधील. पुन्हा तेच घडलंय. चेंडू गेलाय पुन्हा एकदा सिंगल साठी. 26 रन 26 धावा धावफलकावर. जिकडे शेवटचे 2 चेंडू या पहिल्या इनिंग मधील. षटक आतापर्यंत चांगला आहे. फक्त 3च धावा आल्यात. बॅकफुटला जाऊन ड्राईव्ह केला गेला. फेकी वेगवान. हो 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 फेकी इतकी वेगाने केली की चिखलला थर्ड अंपायर कडे डायरेक्टली जावं लागलंय. चला साहेबा कॅप्टन आणि त्यानंतर JKCC हरणारा कॅप्टन टॉस का बॉस कडे येऊन थांबा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाणार आहे. दोन्ही कॅप्टन येऊन थांबा. डिसिजन पेंडिंग अजूनही आहे आणि अखेरकार डिसिजन आलंय. नॉट आउट. पुन्हा एकदा शेवटच्या क्षणाला दिशा दिली गेली सिंगल साठी. मागे चला तर 28 धावा धावफलकावरती 29 धावांचा पाठलाग आहे जो आई एकूण नारंगी संघासमोर ठेवला गेलाय DCC नवापूर संघाने. ग्राउंडच्या मागे श्री समर्थ कृपा फूड्स आणि आमलेट पावची गाडी तिकडे लावलेली आहे. जर ज्या कोणाला आस्वाद घ्यायचा आहे त्या खेळाडूने जाऊन स्वतः खर्चाने घ्यायचं. ओके नाहीतर मग इकडे वैभव पाटील बाबूची डोकी वाटला. चला टॉस या ठिकाणी दोन्ही कॅप्टन आल्यात का. चला साईबा पैसे कोण देणार हा खूप मोठा प्रश्न आहे आणि वैभव पाटील म्हणतोय की कोण देणार. चला दोन्ही कॅप्टन आल्यात. हॅलो हॅलो प्रेक्षकांना अशी विनंती आहे की कोणी लाईटच्या खांबाला हात लावू नये. तसेच जो पडदा बांधलेला आहे साईड पडदा त्याला पण हात लावायचा नाही आहे. आणि ज्या कोणाला भूक लागली असेल त्यांना इथे ऑमलेट पावची व्यवस्था केलेली आहे. त्यांनी आमचं नाव सांगायचं आहे, पैसे द्यायचे आहेत आणि खायचं आहे. अतिशय उत्कृष्ट असा ऑमलेट पाव इथे लावलेला आहे. आशा माळी यांनी इकडे काउंटर लावलेला आहे.
चला आमचे पंच रेडी. ओके चला 29 धावांचा पाठलाग आणि सलामीची जोडी पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. एका बाजूला आहे निखिल तर समोर कॅप्टन अक्षय पाटील. ऑल सेट. पहिला बॉल कुणाल मेहर. हो समोर वडा शॉट. मॅग्निफिसंट स्ट्रोक. बंदुकीच्या गोलीच्या रफ्ताराने हा ब्रँडेड चौकार. थँक्यू थँक्यू डीजे. पहिल्या बॉलवर चौकार. 4 धाबा धावपलकावर. हलक्या हातानं सन्मान दिला गेलाय चेंडूला सिंगल साठी. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 5 धाबा धावपलकावर 29 धावांचा पाठलाग आहे. मागील मॅच मध्ये 30 धावांचा पाठलाग करत असताना दोन्ही बॅटरने मॅच संपवली होती. एक ही गडी न गमावता इकडे 29 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत सुरुवात चांगली आहे. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय आणि 6 धाबा धावपलकावरती आहेत. कुणाल मेहर पहिलं षटक घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वर सज्ज होतोय. हलक्या हातानं सन्मान दिला गेलाय. तोपर्यंत सिंगल रन. धावसंख्या 1 पूर्ण. चार चेंडूचा खेळ झाला. 7 धाबा धावपलकावर. बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा चेंडू गेलाय सिंगल साठी. पहा प्रत्येक चेंडूवर स्ट्राईक रोटेट झाले पहिल्या चौकारानंतर. आणि त्याची ताकद काय आहे. मागील मॅच मध्ये 30 धावांचा पाठलाग करत असताना कशा प्रकारचे विकेट बनवले, कशा प्रकारे आउटफील्ड आहे, या सर्व गोष्टींचा 2 बॅटरने अंदाज घेतलाय. आणि अंदाज घेत असताना 30 धावांचा पाठलाग झाला होता. इकडे 29 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत पहिल्या 5 चेंडू मध्ये तेच घडलंय. बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा चेंडू गेलाय सिंगल साठी. 30 धावांचा 29 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 9 धावा धावपलकावर. 18-20च्या समीकरणाला आणून ठेवलंय. या ऐकूया तोपर्यंत डीजेला आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. जीवाचा जीव लग हाय तो खरा राजा माणूस शोभे कोहिनूर हिरा. जीवाचा जीव लग हाय तो खरा राजा माणूस शोभे कोहिनूर हिरा. आहे नारंगी गावची शान. आहे नारंगी गावची शान. रंजन पाटील आहे वनमॅन. लाखो करोडो दादाचे फॅन. रंजन पाटील आहे वनमॅन. थँक्यू डीजे. काय जबरदस्त सॉन्ग आपल्या भेटीला आलं होतं. रंजन दादा पाटील आहे वन मॅन शो. त्याचं कारण आहे एक समाजसेवक म्हणून ज्या प्रकारचं कार्य करतोय तो अतिशय वाखाण्याजोग आहे आणि बघण्यासारखं आहे. पहिल्या षटकामध्ये 9 धाबा. नवीन गोलंदाज याचा कॅप्टन जतीन तांडेल येतोय. दिशा देण्याचा प्रयत्न. दिशा दिली गेले तोपर्यंत सिंगल रन. 10 धावा धावपलकावर. मॅच दोन्ही संघासाठी का महत्वाची आहे कारण उद्याचं तिकीट सुद्धा महत्वाचं असणार आहे. सुपर 10 मध्ये कुठला संघ दाखल होणार आहे. पुन्हा एकदा तेच घडलंय. दिशा देण्याचा प्रयत्न. दिशा दिले गेले तोपर्यंत सिंगल रन. प्रत्येक चेंडूवर स्ट्राईक रोटेट करणं आणि त्यामधून आतापर्यंत 2 बॅटरने हलक्या हाताने सन्मान वेगाने आला होता परंतु रनिंग बिटवीन द विकेट चांगली. हो ये क्या हो रहा था अभी. चेंडू बाउंड्री लाईनच्या जवळपास चढवलाय. म्हणजे 5 धावाचा मोठा फरक आता स्कोर कार्ड मध्ये मिळाला असता परंतु चिराग मेहर त्या ठिकाणी होते. आणि धावपलक जर आपण बघितलं. ओहो फुलटा चेंडू गॅप मधून वाडा फील्ड. आकाश काय जबरदस्त एफर्ट. या प्रकारचे एफर्ट येणं गरजेचं आहे. 29 धावांचा पाठलाग आहे एकूण आणि सुरुवात आतापर्यंत नारंगी संघाने चांगली केली. एखादा विकेट एखादा ब्रेक थ्रू अजून या मॅच मध्ये थोडंसं कमबॅक करेल डीसीसी नवापूर संघासाठी परंतु ते काम मैदानाच्या आतमध्ये करावं लागणार आहे. चार चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 13 धाबा धावपलकावरती आहेत आणि जतीन तांडेल पुन्हा एकदा सज्ज होते. अनिल सर मैदानाच्या आतमध्ये एकच प्रश्न आहे. 30 धावांचा पाठलाग ज्या वेळेला मागील मॅच मध्ये झाला गेला होता दोन्ही बॅटरने कुठल्याच प्रकारचा दबाव नाही घेतला. आता सुद्धा तेच घडलंय. 29 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या चेंडूवर चौकारानंतर प्रत्येक चेंडूवर स्ट्राईक रोटेट केली गेली.
विकेटला जाणलं गेलंय, मैदानाला सुद्धा दोन्ही बॅटरने आतापर्यंत जाणलं गेलंय. तेच ते गरजेच असते, कारण एखादा चेंडू जर निर्धाव आला तर निश्चितच दबाव फलंदाजी करता येतो. पण आता मात्र रडार मध्ये चेंडू आल्यानंतर सरळ बॅटीने मारून टाकला त्या चेंडूला आणि 4 धावा गोळा केल्या अक्षय पाटील या फलंदाजाने. ज्या पद्धतीने आपण फलंदाजी करत असताना एक रन प्रत्येक चेंडूवरती येत असतात. 19 धावा 18 धावा 18 धावा फलकावरती लगावले गेले 2 षटकाच्या समाप्तीनंतर. पहिल्यामध्ये 9, दुसऱ्यामध्ये सुद्धा 9 येताना आपल्याला पाहायला मिळालेत. आता मात्र 12 आणि 11चं इक्वेशन येऊन राहिलेलं आहे. म्हणजे जोखीम प्रत्येक वेळी पत्करायचं नाही. खराब चेंडू आला त्याचा पुरेपूर समाचार घ्यायचा, मोठा फटका एक्झिट करायचा आणि मोठी धाव ही त्या चेंडूवरती येऊ शकते. या अनुषंगाने केलेली फलंदाजी अक्षयने सुद्धा दाखवली आणि जोडीला असताना निखिलने सुद्धा दाखवलेली आहे आणि त्याचा परिणाम समोरच आहे. आपण पाहिलं तर 2 षटकामध्ये तब्बल 18 धावा गोळा केल्या गेल्या आहेत आणि आता मात्र जे समीकरण आहे ते मात्र बॉलचा फरक जास्त आहे आणि रनचा फरक या ठिकाणी थोडा कमी आहे. आता मात्र थोडी फ्लाईटही दिली होती. पुलटा चेंडू ड्राईव्ह केला होता खूपच चांगला, परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण घडलं आणि एकच धाव घेतलेली. कुठेतरी थोडंसं या ठिकाणी रनआउटचा सुद्धा चान्स आला होता, परंतु फेकी थोडीशी लेट झाली, त्या कारणे बचावला गेला फलंदाज. हा, आणि आता थोड्याशा अडचणी वाढल्या गेल्यात DCC नवापूर संघाच्या. एखादा विकेट थोडंसं कमबॅक करेल, परंतु ते काम आता मैदानाच्या आतमध्ये करावं लागणार. नारंगी संघाची जमेची बाजू आतापर्यंत काय आहे? या स्पर्धेमध्ये दुसरी मॅच खेळत असताना अजूनही एकही विकेट गमावला नाहीये. ही सर्वात जमेची बाजू नारंगी संघासाठी आतापर्यंत या स्पर्धेमध्ये चालली गेली. त्याचं कारण महत्वाचं हे आहे की अक्षय एका ठिकाणाहून स्वतःवर सगळं भार घेत असताना पाहायला मिळतो आणि त्याची साथ देताना आपण निखिल यांना पाहतोय. प्रत्येक चांगला चेंडू असला का त्याला सन्मान देतात आणि स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न करतात आणि जो खराब चेंडूला त्याच्यावरती जोखीम उचलताना आता मात्र बघा मगासारखा चित्र आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळालं. फेकी करत असताना नशीब बॅकअपला क्षेत्ररक्षक होता, त्या कारणे हा चेंडू अडला, नाही तर पुन्हा एकदा तोच परिणाम भुगतावा लागला असा 5 रनांचा, परंतु ते बचावलेलं आहे. आता मात्र धावा फलकावरती आहेत 21 धावा. आता मात्र आड्या बॅटने मारला फटका आहे. हो चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी सुद्धा खूप चांगली होती, परंतु या ठिकाणी अक्षय पहा, अक्षयच्या अंगामध्ये किती चपळता आहे ती आपल्याला दिसून येते. या ठिकाणी ज्या पद्धतीने धावत होते, पाहिलं फेकी येते आणि स्वतःला झोकून दिलं त्या सीमारेषा पलीकडे. रनिंग बिटवीन द विकेट पहा कशा प्रकारे होती. इतक्या वेगाने धावला होता ना, त्याला माहित होतं की कदाचित न धावल्याने अडचणी वाढतील का. आणि आतापर्यंत 22 धावा धावपलकावर 2 बॅटरने काय जबरदस्त धावांचा पुन्हा एकदा पाठलाग करत असताना सिंगल सन्मान, दबाव नाही आहे कुठल्याच प्रकारचा आतापर्यंत दबाव नाही. स्कोर कार्ड त्या प्रकारे चाललं गेलंय आणि दबाव पूर्णपणे आता DCC नवापूर संघावर आला गेला. याचं कारण हे सुद्धा आहे की याचं कारण हे आहे की आतापर्यंत 17 चेंडू खेळलेत. DCC नवापूर संघाने एकही अजून अवांतर टाकलेलं नाहीये आणि नारंगी संघाने काय केलेलं आहे, एकही चेंडू निर्धाव पडलेला नव्हता. प्रत्येक चेंडूवरती धावा आलेल्याच आहेत, त्यामुळे त्यांचा जो दबाव आहे ना त्यांच्यावरती बरकरार राहिलेला नाहीये. आता 6 धावांचं हे षटक पडलं आणि आता मात्र 6 चेंडू शेवटचे आहेत आणि 5 धावांची गरज आहे.
कॉंग्रॅच्युलेशन निखिल आणि कॉंग्रॅच्युलेशन तुमच्या संघासाठी सुद्धा अंतिम 10 मध्ये दाखल झालेले आहेत, त्यासाठी तुम्हाला खूप खूप अभिनंदन. चला एलिमिनेटरचा मुकाबला या ठिकाणी सायबा वर्सेस JKCC अर्नाळा. सलामीर बॅटर मैदानामध्ये दाखल. प्रणय मात्रे आणि चेतन कदम. आणि सलामीर गोलंदाज सायबा संघाचा